नमस्कार मित्रांनो, आज आपण मुंबई महानगरपालिका ॲक्ट 1888 प्रकरण नंबर 3 हे बघणार आहोत. प्रकरण 3 मध्ये काय आहे? महानगरपालिका प्राधिकरणांची कर्तव्य व अधिकार, महानगरपालिकेची आवश्यक व स्वविवेकाधीन कर्तव्ये. कलम 61 मध्ये त्यांनी म्हटलेलं आहे, महानगरपालिकेने तरतूद करावयाच्या बाबी. तर कलम 61 मध्ये कोणकोणत्या तरतुदी करायच्या आहेत ते स्पष्ट केलेलं आहे. तर आपण बघूया की काय काय तरतुदी आहे त्यांच्या. जी साधने वापरण्यास किंवा जी उपाययोजना करण्यास महानगरपालिका विविध सक्षम असेल अशी कोणतीही साधने वापरून किंवा अशी कोणतीही उपाययोजना करून पुढील गोष्टींपैकी प्रत्येक गोष्टीसाठी पुरेशी तरतूद करणे महानगरपालिकेचे आवश्यक कर्तव्य असेल. त्या गोष्टी अशा, एक म्हणजे गटारे व जलनिस्तारणाची कामे आणि सार्वजनिक शौचकूप, मूत्रव्यय तत्सम सोयीची साधने बांधणे, ती सुव्यवस्थित ठेवणे व साफ करणे. नेक्स्ट आहे आर्थिक व सामाजिक विकासांच्या योजना आखणे. नेक्स्ट नागरी वनीकरण, पर्यावरण संरक्षण आणि पारिस्थितिक गोष्टी चालना देणे. नेक्स्ट आहे सार्वजनिक व खाजगी प्रयोजनासाठी पाणी पुरवठा करणारी पाण्याची बांधकामे, साधने उभी करणे व सुस्थितीत ठेवणे. नेक्स्ट आहे विष्ठा व इतर गदळ सर्व प्रकारची राख, केर, कचरा साफ करणे, हलवणे व त्यांची विल्हेवाट लावणे. नेक्स्ट आहे आरोग्यास हानिकारक वस्ते सुधारणा, उपद्रवकारक झाडे झुडपे काढून टाकणे व सर्वसाधारण सर्व उपद्रवांचे उपशमन करणे. नेक्स्ट प्रेतांची व्यवस्था लावण्यासाठी असलेल्या जागाचे विनिमय करणे, उक्त प्रयोजनासाठी नवीन जागेची तरतूद करणे. नेक्स्ट म्हटलं आहे की जन्ममृत्यूची नोंद करणे. मुंबईची लस टोचणी अधिनियम 1877 याच्या तरतुदीनुसार सार्वजनिक लस टोचणीची व्यवस्था करणे, घातक रोगांच्या प्रसारास प्रतिबंध करण्यासाठी व आळा घालण्यासाठी उपाययोजना करणे, सार्वजनिक रुग्णालय व दवाखाने स्थापन करणे आणि ते सुस्थितीत ठेवणे आणि सार्वजनिक वैद्यकीय सहाय्यासाठी आवश्यक असतील अशा उपाययोजना करणे, सार्वजनिक बाजार व कत्तलखाने बांधणे आणि ते सुस्थितीत ठेवणे आणि सर्व बाजार व कत्तलखाने यांचे विनियमन करणे, जे घृणास्पद व घातक उद्यमांचे विनियमन करणे. नेक्स्ट आहे अग्निशामक पथक ठेवणे व आगीपासून जीविताचे व मालमत्तेचे रक्षण करणे, धोकादायक इमारती आणि जागा सुरक्षित करणे किंवा काढून टाकणे, सार्वजनिक सडका, पूल, हद्द, प्रणाल, सेतू व तत्सम गोष्टी बांधणे, त्यात सुस्थितीत ठेवणे, त्यात फेरफार करणे व त्यात सुधारणा करणे. आणि तसेच रस्त्यावर वाहनांचे मार्ग, पादचारी रहदारी सुरक्षित व सुव्यवस्थित होण्याच्या इतर उपाययोजना करणे, सार्वजनिक सडकांवर दिवाबत्तीची व्यवस्था करणे, पाणी शिंपणे व त्या साफ करणे, सडका, पूल व इतर सार्वजनिक जागा यातील किंवा यांवरील अडथळे व प्रक्षेपे काढून टाकणे, सडकास नावे देणे व परिवस्तूंना क्रमांक देणे. त्या वेळी अंमलात असलेल्या शासकीय सहाय्यक अनुदान संहितेनुसार राज्य शासनाकडून मिळणाऱ्या इमारत अनुदानांना नेहमी अधीन राहून प्राथमिक शिक्षणासाठी शाळा चालवणे, त्यांचे सहाय्य करणे व त्यांच्यासाठी जागेची व्यवस्था करणे, महानगरपालिका कार्यालय व महानगरपालिका नीट असलेली सर्व सार्वजनिक स्मारके व इतर मालमत्ता सुस्थितीत ठेवणे. मुंबई शहर सुधारणा विश्वस्त व्यवस्था हस्तांतरण अधिनियम 1925च्या खाली मुंबई शहराच्या सुधारणेकरिता रचना करण्यात आलेल्या विश्वस्त मंडळाचे अधिकार, कर्तव्य, मत्ता, दायित्व महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यातून निर्माण झाल्यामुळे व मुंबई शहर नगरपालिका सुधारणा अधिनियम 1933 या अन्वये महानगरपालिकेवर लादण्यात आलेली आबंधने. कलम 62 मध्ये म्हटलेलं आहे, मुंबईतील वैद्यकीय परिसंस्था चालवण्यासाठी महानगरपालिकेने राज्य शासनास दरमहा रक्कम देणे. हे कलम 62 मध्ये म्हटलेलं आहे. महानगरपालिका प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी 34,541 10 रुपये आणि 8 पै इतक्या रकमेची तरतूद करेल व ती लक्षात ठेवा किती रक्कम आहे ती, 34,541 रुपये 10 आणि 8 पै इतक्या रकमेची तरतूद करेल व ती देईल आणि अशा दरमहा भरलेल्या रकमेच्या मोबदल्यात राज्य शासनाने सूची व मध्ये निर्दिष्ट केलेल्या परिसंस्थांवर नियंत्रण ठेवणे व त्या चालवणे या गोष्टी चालू ठेवेल. कलम 61चा खंड मध्ये काही अंतर्भूत असले तरी दर महिन्यात दिलेल्या रकमा दिल्यावर उक्त परिसंस्था चालवण्यासाठी महानगरपालिकेने पुरेशी तरतूद केली आहे असे मानले जाईल आणि त्या परिसंस्था बाबतीत आणखी कोणतीही खर्च करण्यास ती दायी असणार नाही. कलम 62 मध्ये म्हटले, महानगरपालिकेने सार्वजनिक रुग्णालयात व दवाखान्यात आकाराची फी. कलम 61 खंड 6 खाली स्थापन केलेल्या व चालवलेल्या सार्वजनिक रुग्णालयात व दवाखान्यात आणि करण्यात आलेल्या इतर उपाययोजना संबंधात महानगरपालिका विहित करण्याची कोणतीही फी असल्यास ती आकारता येईल. कलम 62 ब मध्ये म्हटलं आहे, प्राथमिक शिक्षणाच्या संबंधात राज्य शासनाच्या उत्तरदायित्वाबाबतीत राज्य शासनाच्या धोरणात बदल झाल्यामुळे महानगरपालिकेस होणाऱ्या लाभाची प्राप्ती. प्राथमिक शिक्षण संबंधित उत्तरदायित्वाच्या बाबतीत सर्वसाधारण धोरणात कोणत्याही वेळ बदल झाला तर असा बदल झाल्यामुळे एखाद्या शहर नगरपालिकेला जेवढा लाभ होईल तेवढाच महानगरपालिकेस मिळण्याचा हक्क आहे. कलम 62 ब मध्ये म्हटलेलं आहे, शाळांविषयी वगैरेच्या संबंधित राज्य शासनाचे निर्देश. कलम 62 क मध्ये म्हटलेलं आहे, प्राथमिक शाळा व अनुदानाच्या सहाय्याने चालवण्यात येणाऱ्या शाळा निरीक्षणासाठी राज्य शासनाने नेमलेल्या अधिकाऱ्यांना खुल्या असणे. कलम 62 ड मध्ये म्हटलेलं आहे, पश्चिम भारतातील प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालयाकरिता महानगरपालिकेने वार्षिक रकमेची तरतूद करणे. कलम 62 ई मध्ये म्हटलेलं आहे, वेड्या व्यक्तींची देखभाल करण्यासाठी महानगरपालिकेची तरतूद करणे. त्यानंतर कलम 63 मध्ये म्हटलेलं आहे, महानगरपालिकेस स्वविवेकानुसार तरतूद करतील अशा गोष्टी. त्या गोष्टी महानगरपालिकेस स्वविवेकानुसार पुढील गोष्टींपैकी सर्व किंवा कोणत्याही गोष्टीसाठी वेळोवेळी पूर्णता किंवा अंशतः तरतूद करता येईल. एक कलम 63चं म्हणणं आहे, गलिच्छ वस्तींच्या सुधारणा व त्यांचा दर्जा वाढवणे, नागरिक क्षेत्रातील गरिबी कमी करणे. कलम 61 खंड क्यू यात नमूद केलेल्या शैक्षणिक उद्दिष्ट आणि इतर शैक्षणिक उद्दिष्टे पुरस्कृत करणे, ग्रंथालय, संग्रहालय व कलाविधी व वनस्पती शास्त्रविषय किंवा प्राणीशास्त्रीय संग्रह निर्माण करणे, त्यांना मदत देणे किंवा ते सुस्थितीत ठेवणे, सार्वजनिक उपवने, उद्याने आणि मनोरंजनासाठी जागा उभारणे व त्या सुस्थितीत ठेवणे, रस्त्यास बाजूस व इतरत्र झाडे लावणे व त्यांची काळजी घेणे, महानगरपालिकेकडे नीट असलेल्या कोणतेही सार्वजनिक रस्ता किंवा सार्वजनिक ठिकाण यांच्या कोणत्याही भागांमध्ये वाहने उभी करून ठेवण्याच्या किंवा थांबवण्याच्या जागांची किंवा ठिकाणांची तरतूद करणे, इमारतींची किंवा जमिनीचे संरक्षण करणे, विवाह नोंदणी करणे, जनगणना करणे.
मानव विशेष प्राप्त झालेल्या व्यक्तींना देण्यासाठी मानपत्रे तयार करणे व ती त्यांना बहाल करणे, सार्वजनिक जागी किंवा सार्वजनिक राबत्याच्या जागी संचची योजना करणे, लोकांची ने-आण करण्यासाठी ट्राम मार्ग, बिनरुळाचा ट्राम किंवा यंत्राच्या सहाय्याने चालणारी परिवहन साधने बांधणे, ती खरेदी करणे, त्यांची व्यवस्था राखणे, ती सुस्थितीत ठेवणे, त्यांचा विस्तार करणे व त्यांचे व्यवस्थापन करणे, लोकांना विद्युत पुरवठा किंवा गॅस पुरवठा करण्यासाठी कोणते उपक्रम खरेदी करणे, तो चालवणे, त्यांचे व्यवस्थापन करणे व त्याचा कारभार पाहणे किंवा अशा उपक्रमास अर्थसहाय्य करणे, यापूर्वी निर्दिष्ट केलेल्या कोणत्याही प्रयोजनासाठी स्थावर किंवा जंगम मालमत्ता संपादन करणे, त्या संबंधीचे अन्वेषण, सर्वेक्षण किंवा तपासणी याबाबतचा खर्च देणे किंवा अशा प्रयोजनासाठी आवश्यक अशा इमारतीची बांधणे किंवा त्यांचे अनुकूलन करणे याचा समावेश होतो. राज्य शासनाच्या पूर्व मंजुरीने राज्य शासन लादील अशा अटींच्या व शर्तींच्या अधीनतेने व हा अधिनियम किंवा त्यावेळी अंमलात आलेला इतर कोणताही कायदा याखाली महानगरपालिकेवर लागलेली कोणतीही कर्तव्य पार पाडताना महानगरपालिकेचा प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे उपयुक्त असलेल्या अशा बृहन्मुंबईमध्ये कोणत्याही सेवा पुरवण्यासाठी स्थापन केलेल्या किंवा स्थापन करायच्या अशा मर्यादित दायित्व असणाऱ्या कोणत्याही कंपनीच्या किंवा सहकारी संस्थेचा भाग भांडवल वर्गणी देणे, महानगरपालिका क्षेत्र हद्दीत वास्तव करणाऱ्या अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती, विमुक्त जाती व भटक्या जनजाती व नवबौद्ध यांच्याकरता कल्याणकारी उपाययोजना आखणे व विशेष करून या वर्गाची स्थिती सुधारण्यासाठी राज्य शासन वेळोवेळी निर्देश देईल त्यानुसार उपाययोजना करणे, सार्वजनिक सुरक्षितता, आरोग्य, सौकर्य किंवा शिक्षण वृद्धिंगत होईल अशा पूर्वी विनिर्देशपूर्वक व उल्लेखनीय कोणतीही उपाययोजना करणे, कोणताही सार्वजनिक स्वागत समारंभ समारंभ किंवा करमणुकीचा कार्यक्रम यासाठी कोणतेही अंशदान करणे, परंतु कोणत्याही सरकारी वर्षामध्ये अशा अंशदानासाठी केलेला एकूण खर्च 1,00,000 रुपयापेक्षा किंवा राज्य शासन या बाबतीत शासकीय राजपत्रित प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेने वेळोवेळी निर्दिष्ट करेल अशा त्यापेक्षा अधिक असणाऱ्या रकमेपेक्षा असता कामा नये. महानगरपालिकेच्या अटी व शर्ती लादणे आणि त्या नियंत्रणाच्या व पर्यवेक्षणाच्या ज्या तरतुदी करणे योग्य वाटेल त्याच्या अधीन त्यांनी बृहन्मुंबई वीज पुरवठा व परिवहन उपक्रम यांच्या कर्मचाऱ्यांची किंवा त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना वैद्यकीय सुविधा पुरवण्यासाठी रुग्णालय स्थापन करण्याकरता किंवा चालवण्याकरता मुंबई सार्वजनिक विश्वस्त अधिनियम 1950 खाली नोंदणी केलेल्या सार्वजनिक विश्वस्तेला कोणतेही अंशदान देणे. आता कलम 63 मध्ये काय म्हटलेलं आहे? कामे अभिकरणांनी पार पाडणे. कलम 63 ब मध्ये म्हटलेलं आहे पर्यावरणाच्या स्थितीबाबत अहवाल घेणे, स्थितीबाबतचा अहवाल. त्यानंतर कलम 64 मध्ये म्हटलं आहे विविध महानगरपालिका प्राधिकरणांची कामे. कलम 64 निर्णय महानगर प्राधिकरणाची आणि कलम 39, 40, 41, 49 किंवा 50 खाली नेमलेल्या कोणत्याही समितीची कार्य ही अधिनियमामध्ये किंवा त्याखाली विनिर्देशपूर्वक विहित करण्यात येतील अशी असतील. या अधिनियमात अन्यथा स्पष्टपणे जी तरतूद केली असेल तेवढे खेरीज करून एरवी मुंबईतील नगरपालिका शासन महानगरपालिकेमध्ये निहित असेल. महानगरपालिकेच्या कोणत्याही मालमत्तेच्या योग्य मोठ्या प्रमाणात नुकसान पोहोचेल किंवा पोहोचण्याचा संभव असेल किंवा माणसाच्या किंवा प्राण्यांच्या जीविताचा जो योग्य धोका पोहोचेल किंवा पोहोचण्याचा संभव असेल असा कोणताही अपघात किंवा अकल्पित घटना घडली असेल किंवा घडण्याचा धोका असेल किंवा कोणताही अनर्थ घडला असेल किंवा घडण्याचा संभव असेल अशा प्रसंगी महापौर आणि महापौरच्या मान्यतेने आयुक्त निकडीच्या परिस्थितीनुसार त्यास समर्थीय व आवश्यक वाढेल अशी तातडीची उपाययोजना करेल आणि केलेले उपाययोजना त्या बाबतीचे कारणे चालू अर्थसंकल्पीय अनुदान अंतर्भूत न होणारा असा कोणताही अपरिव्य अशा उपाययोजनामध्ये झाला असेल किंवा होण्याचा संभव असेल तो परिव्यय याविषयी प्रतिवेदन स्थायी समिती किंवा महानगरपालिका यांच्याकडे ताबडतोब पाठवेल. परंतु महापौर किंवा आयुक्त यांपैकी एखादा अनुपस्थित असल्यास जो कोणी उपस्थित असेल तो असा तातडीचा निर्णय घेईल आणि कारवाई करेल. ज्या ज्यावेळी अधिनियमात स्पष्टपणे जसे निर्देशित केलेले असेल त्यावेळी महानगरपालिका किंवा स्थायी समितीच्या किंवा सुधार समितीच्या किंवा शिक्षण समितीच्या मान्यतेच्या किंवा मंजुरीच्या अधीनतेने तसेच त्या अधिनियमात घातलेले सहित सर्व निर्बंध, मर्यादा व शर्ती यांच्या अधीनतेने या अधिनियमाच्या तरतुदी अंमलात आणण्यासाठी आवश्यक असलेला संपूर्ण कार्यकारी अधिकार आयुक्तामध्ये निहित असेल. तसेच तो या अधिनियमामध्ये त्याच्याकडे विनिर्देशपूर्वक सोपवलेली सर्व कर्तव्ये पार पाडील, प्रदान केलेल्या सर्व अधिकारांचा वापर करेल. महानगरपालिका सचिव व त्याला लगत दुय्यम असणारे अधिकारी व कर्मचारी याहून अन्य सर्व महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी यांची कर्तव्ये विहित करेल. तसेच त्यांना कृत्यांवर व कामांवर पर्यवेक्षण व नियंत्रण ठेवेल आणि कलम 81 खाली त्यावेळी अंमलात असलेल्या विनियमांच्या अधीनतेने अशा अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची सेवा, वेतने, विशेषाधिकार व भत्ते यासंबंधी सर्व प्रश्न निकालात काढेल. या अधिनियमाद्वारे महाव्यवस्थापकाकडे सोपवलेली कर्तव्ये व त्यास प्रदान केलेले अधिकार त्याच्या अनुसार किंवा अशी कर्तव्ये बजावण्यात किंवा असे अधिकार वापरण्यास तो कसूर करेल तेव्हा बजावेल व वापरेल. आयुक्त त्यास वेळोवेळी आवश्यक वाटेल त्याप्रमाणे महाव्यवस्था त्याची कर्तव्य पार पाडण्यामध्ये व त्याच्या अधिकाराचा वापर करण्याचे निर्देश दिले असे कोणते निर्देश देण्यात येतील त्या बाबतीत महाव्यवस्थापक हा अशा निर्देशामध्ये विनिर्दिष्ट केलेला कालावधी किंवा आयुक्त महाव्यवस्थेची विनंती स्वतःहून देईल असा वाढीव कालावधी त्यांचे पालन करण्यास बांधलेला राहील. मात्र असा वाढीव कालावधी एकूण 3 महिन्यांपेक्षा अधिक असणार नाही. महाव्यवस्थापक वाढीव कालावधीत देखील निर्देशांची अंमलबजावणी करण्यात कसूर करेल तर जणू काही महाव्यवस्थापकाने आपल्या कर्तव्यांचे पालन करण्याचा किंवा आपल्या अधिकारांचा वापर करण्याचा कसूर केलेली असावी. त्याप्रमाणे वरील खंडक खाली कृती करण्याचा आयुक्तास हक्क असेल. परंतु बृहन्मुंबई वीज पुरवठा आणि परिवहन समिती आपल्या एकूण सदस्यांपैकी 3/4 कमी नसणाऱ्या सदस्यांची बहुमताने ठराव संमत करून महाव्यवस्था त्याला आयुक्ताकडून मिळालेल्या अशा कोणत्याही एक किंवा अनेक निर्देशांची अंमलबजावणी करण्यास निरोध करू शकेल आणि असा निरोध करण्यात आला असता महाव्यवस्थापकाने अशा कोणत्याही निर्देशाची अंमलबजावणी करण्यास कसूर केल्याचे मानण्यात येणार नाही. महानगरपालिकेचा स्थायी समितीचा, सुधार समितीचा, बृहन्मुंबई वीज पुरवठा व परिवहन उपक्रमाचा आणि शिक्षण समितीचा निर्णय अंमलात आणण्यासाठी जबाबदार असेल. परंतु यथास्थित महानगरपालिका स्थायी समिती किंवा इतर समिती कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आयुक्ताचा अभिप्राय प्राप्त करेल आणि तो विचारात घेईल. परंतु आणखी असे आयुक्ताच्या मते महानगरपालिकेने किंवा इतर कोणत्याही समित्यांनी संमत केलेला निर्णय किंवा घेतलेला निर्णय त्यावेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्याच्या तरतुदींच्या विरुद्ध असेल किंवा त्यावेळी महानगरपालिका निधीचा अपव्यय होईल किंवा त्यामुळे महानगरपालिकेची कोणतीही आवश्यक कर्तव्ये पार पाडण्यास किंवा तत्सम प्रयोजनासाठी नियत वाटप केलेला निधी
इतरत्र वळवला जात आहे किंवा तो राज्य शासनाच्या धोरणांविरुद्ध असेल, तर तो अशा निर्णयाची अंमलबजावणी करण्यापूर्वी राज्य शासनाच्या निर्देशासाठी पाठवेल आणि राज्य शासन आयुक्तांकडून असा निर्देश आल्यापासून 45 दिवसांच्या आत असा निर्णय अंमलात आणावा किंवा नाही याबाबत महानगरपालिका निर्देश देईल आणि राज्य शासनाने दिलेला निर्देश यथास्थित महानगरपालिकेवर किंवा संबंधित समितीवर बंधनकारक असेल. आयुक्ताच्या कोणत्याही प्रस्ताव या अधिनियमाच्या तरतुदींद्वारे गठीत करण्यात आलेल्या कोणत्याही समितीची मंजुरी किंवा मान्यतेची आवश्यकता असेल, त्याबाबत समिती नगरपालिका सचिवाकडे तो प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर समितीच्या लगतच घेण्यात आलेल्या सभेच्या दिनांकापासून 45 दिवसांच्या आत असा कोणते प्रस्ताव विचारात घेईल आणि तो प्रस्ताव निकाल काढेल. मग अशा प्रस्तावाची निगडीत बाब अशा सभेच्या कार्यसूचीवर घेतलेली असो किंवा नसो, तसे न केल्यास अशा प्रस्तावाला समितीने मंजूर किंवा मान्यता दिलेली असल्याची मान्यता दिली आणि तशा आशयाचा अहवाल आयुक्तांकडून महानगरपालिकेला पाठवण्यात येईल. परंतु अशा कोणती मानी मंजूर किंवा मान्यता या अधिनियमाच्या किंवा त्यावेळी अंमलात असलेल्या इतर कोणत्याही कायद्याच्या तरतुदींना अनुरूप असलेल्या प्रस्तावाच्या व्याप्तीपुरती मर्यादित असेल. ज्या वेळी अधिनियमात स्पष्टपणे जसा निर्देश देण्यात आला आहे, असे त्यावेळी महानगरपालिका किंवा बृहन्मुंबई वीज पुरवठा परिवहन समितीच्या मान्यतेच्या अधीन त्याने तसेच अधिनियम लादण्यात आलेल्या इतर सर्व निर्बंधाच्या, मर्यादा व शर्तीच्या अधीनतेने या अधिनियमाचे प्रकरण 16 याच्या तरतुदींची अंमलबजावणी करण्याच्या प्रयोजनासाठी आवश्यक असलेले संपूर्ण कार्यकारी अधिकार महाव्यवस्थापनाधीन निहित असेल. शिवाय तो या अधिनियमान्वये त्याच्याकडे विनिर्देशपूर्वक सोपवलेली सर्व कर्तव्ये पार पाडेल व प्रदान केलेले सर्व अधिकार वापरेल. तसेच तो बृहन्मुंबई वीज पुरवठा आणि परिवहन समिती त्याला जी इतर कर्तव्ये फरमावेल अशी बृहन्मुंबई वीज पुरवठा आणि परिवहन उपक्रम संबंधी इतर कर्तव्ये बजावेल. प्रकरण 16 खाली नेमलेल्या सर्व महानगरपालिका अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची कर्तव्ये विहित करेल. तसेच त्यांच्या कृत्यांवर, कामांवर परीक्षण व नियंत्रण ठेवेल आणि कलम 460 खाली त्यावेळी अंमलात आलेल्या विनियमांच्या अधीनतेने अशा अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची सेवा, त्यांची वेतने, विशेषाधिकार व भत्ते यासंबंधी सर्व प्रश्न निकालात काढेल. बृहन्मुंबई वीज पुरवठा परिवहन उपक्रमांशी संबंध असलेल्या महानगरपालिकेच्या कोणत्याही मालमत्तेचा जो गतीचे नुकसान पोहोचेल किंवा पोहोचण्याचा संभव असेल किंवा त्या उपक्रमाच्या कोणत्याही भागाचा संबंध किंवा त्यापासून मानवी जीविताचा जो धोका पोहोचेल किंवा पोहोचण्याचा संभव असेल, अशा कोणत्याही आकस्मिक अपघात किंवा अकल्पित घटना घडेल किंवा घडण्याचा धोका असेल, त्या प्रसंगी निकडीच्या परिस्थितीत त्यांचे समर्थन किंवा आवश्यक वाटेल असे तातडीची उपाययोजना करेल. असे केल्यावर तो आपण केलेल्या उपाययोजने त्याबाबत कारणे कलम 130 मध्ये व्याख्या केलेल्या संज्ञेचा अर्थसंकल्पीय प्रदान अंतर्भूत न होणारा जो कोणताही खर्च अशा उपाययोजनामुळे झाला असेल किंवा होण्याचा संभव असेल, तो खर्च याविषयी प्रतिवेदन बृहन्मुंबई वीज पुरवठा आणि परिवहन समितीकडे ताबडतोब पाठवेल. कलम 64 मध्ये म्हटलेलं आहे, नागरिकांचा जाहीरनामा. कार्यालयीन कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध म्हणजे नागरिकांचा जाहीरनामा. कलम नंबर 64 कलम नंबर 64 मध्ये दिलेला आहे, अधिकार सोपवणे. 64 मध्ये शिस्तभंगाची कारवाई. कलम 64 मध्ये विवेक्षित परिस्थितीत कलम 64 च्या तरतुदी लागू न होणे. कलम 64 मधील पुढील बाबी लागू होणार नाही. न्यायप्रविष्ट बाबी, लोकायुक्त किंवा उपलोकायुक्त आणि अन्य घटना समता आयोग इत्यादी निर्देश केलेली प्रकरणे. 3 न्यायिक तत्व बाबी. 4 केंद्र किंवा अन्य राज्य शासन संबंधित प्रकरणे. 5 विविध विधानांशी संबंधित बाबी. 6 मुख्य धोरणात्मक बाबी संबंधीची प्रकरणे. कलम 65 मध्ये म्हटले महानगरपालिकेस समित्यांकडून कामकाज इत्यादी उतारे मागवता येतील. कलम 66 मध्ये म्हटलेलं आहे, महानगरपालिका दस्तावेज हजर करण्याविषयी व विवरणपत्रे, अहवाल वगैरे सादर करण्याविषयी आयुक्तास फरमावू शकेल. त्यानंतर कलम 66 मध्ये म्हटलेलं आहे, प्रश्न विचारण्याचा हक्क. कलम 66 मध्ये म्हटलेलं आहे, तातडीक सार्वजनिक बाबींवरील चर्चा. कलम 66 मध्ये आयुक्ताकडून निवेदन मागवणे. त्यानंतर कलम 67 मध्ये म्हटलेलं आहे, अधिकारांचा वापर करणे हे आवश्यक खर्चांच्या बाबतीत महानगरपालिकेच्या मंजुरीच्या अधीन असणे. कलम 68 मध्ये म्हटलेलं आहे, महानगरपालिका प्राधिकरणाचे अधिकारांचे प्रत्योजन. कलम 68 मध्ये म्हटलेले आहे, शासकीय अधिकारांच्या आयुक्ताचे विवेक्षित अधिकार इत्यादी वापरण्याचा अधिकार प्रदान करता येतील. त्याच्यानंतर आहे संविधा. कलम 69 मध्ये म्हटलेले आहे, महानगरपालिकेच्या वतीने करार करण्याचा आयुक्ताचा अधिकार. त्यानंतर कलम 70 मध्ये म्हटलेलं आहे, संविधा निष्पक्षित करण्याची पद्धत. त्यानंतर कलम 71 मध्ये म्हटलेलं आहे, कलम 70 मध्ये विहित केल्याप्रमाणे निष्पादित न केलेल्या संविधा महानगरपालिकेवर बंधनकारक असणार नाही. आणि कलम 72 मध्ये म्हटलेलं आहे, 3 लाख रुपयांहून अधिक खर्च येईल अशा संविधासाठी निविदा मागवणे. लक्षात ठेवा, 3 लाख रुपयांहून अधिक. कलम 72 मध्ये म्हटले बेरोजगार अभियंत्याबरोबर संविधा करण्याचा अधिकार. कलम 73 मध्ये म्हटलेलं आहे, संविधा पुरी करण्यासाठी प्रतिभूती केव्हा घ्यावी. त्यानंतर कलम 71 मध्ये म्हटलेलं आहे, कलम 69 ते 73 दोन्ही धरून यातील कोणतीही बाब अधिनियमाचं प्रकरण 16 अन्वये केलेल्या संविधेची बाबतीत लागू होणार नाही.